नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला फक्त 1 कप तांदळापासून असा हलका फुलका हेल्दी टेस्टी नाश्ता बनवून दाखवणार आहे, जे बनवायलाही खूप सोपा आहे आणि खायला खूप स्वादिष्ट लागतो. की याच्यासमोर इडली आणि ढोकळाही फेल आहे आणि झटपट बनवून तयार होतो. तर चला वेळ न घालवता गरमागरम नाश्ता बनवूया. तर यासाठी मी इथे 1 कप रेशनचे तांदूळ घेतले आहे. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता. तर सर्वात आधी यात 2 ग्लास पाणी टाकून 1 ते 1.5 तास तांदळाला भिजवायला ठेवून देऊया. जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रीही भिजू घातले तरी चालेल. पहा, 1.5 तास झालेले आहे आणि तांदूळही छान भिजले आहे. तर तांदळाला पाण्याने स्वच्छ धुवून यातलं सगळं पाणी काढून घेतले आहे. आता पूर्ण तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं. तुम्ही आंबट दही वापरलं तरी चालेल. 1 लहान अद्रकाचा तुकडा, 2 बारीक हिरव्या मिरच्या, 1 चमचे मीठ. आता पाणी न टाकता अगदी बारीक ग्राइंड करून घेऊयात. तर आपण याची अशी छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. तर एका बाउलमध्ये काढून घेऊयात. पेस्ट अगदी बारीक स्मूथ असायला पाहिजे. मी 2 बॅचमध्ये ग्राइंड केले आहे. आता यामध्ये 1/4 कप बारीक रवा घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता याला झाकून 10 मिनिटं रेस्ट होऊ द्यायचं, ज्यामुळे बॅटर छान फुलून येईल. तर चला तोपर्यंत आपण नाश्त्यासाठी चटपटी चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1/4 कप भाजलेले शेंगदाणे घालायचे व थोडंसं सुकं खोबरं. तुम्ही वाटलंच तर ओलं नारळ किंवा खोबऱ्याचे किसही टाकलं तरी चालेल. थोडंसं अद्रकाचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचे जिरे, चवीनुसार मीठ व 2 चमचे लिंबाचा रस. आता थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक ग्राइंड करून घेऊयात. तर आपली चटणी बनवून तयार झाली आहे. तर एका बाउलमध्ये काढून सध्या साईडला ठेवून देऊया. आणि इकडे 10 मिनिटे झालेले आहे आणि बॅटरही छान फुलून आले आहे व थोडं घट्टही झालेलं आहे. तर यात थोडंसं पाणी टाकून बॅटरला परफेक्ट करून घेऊयात. आता आपण चटणी आणि बॅटरसाठी चटपटी तडका तयार करून घेऊयात. तर एका पॅनमध्ये टाकूया 2 चमचे तेल आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये टाकूया 1 चमचे मोहरी, 1 चमचे जिरे, 2 चमचे उडदाची डाळ, पाव चमचे हिंग, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने व 2 ते 3 वाळल्या मिरच्या. तर हा गरमागरम अर्धा तडका चटणीत टाकूया आणि अर्धा बॅटरमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. बॅटर याप्रमाणे असायला पाहिजे. खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळही असायला नको. तर चला पटकन नाश्त्यासाठी प्लेट रेडी करून घेऊयात. त्यासाठी मी इथे हे ढोकळा प्लेट घेतली आहे. तर थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊयात. तुम्ही वाटलंच तर ताट पण वापरू शकता. आता नाश्त्याला सॉफ्ट आणि स्पंजी बनवण्यासाठी मी इथे हे इनोचे 1 पॅकेट घेतला आहे. तुम्ही इनोच्या ऐवजी 1 मोठा चम्मच खायचा सोडाही टाकू शकता. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता पूर्ण बॅटरला प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. तर चला आता आपण याला स्टीम करून घेऊयात. तर स्टीम करण्यासाठी मी आधीच कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे आणि पाण्यात छान उकळी आलेली आहे. तर सावधगिरीने प्लेटला कढईच्या मधोमध ठेवूया आणि झाकण लावून 15 मिनटं हाय फ्लेमवर स्टीम होऊ द्यायचं. पहा, टूथपिक अगदी क्लीन निघाली आहे. याचा अर्थ नाश्ता परफेक्ट शिजला आहे. तर गॅस बंद करूया आणि याला बाहेर काढून हलकंसं थंड होऊ द्यायचं.
पूर्ण थंड करायची गरज नाही. तर चला चाकूने कट करून घेऊयात. तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचे असेल तुम्ही त्या शेपमध्ये कट करू शकता. मी ट्रायंगलचा शेप दिला आहे. मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती मस्त आलेली आहे आणि जाडी पण छान आलेली आहे. आणि हा नाश्ता खूपच हलका फुलका आणि हेल्दी आहे आणि बनवायलाही खूप सोपा आहे व खायला खूपच स्वादिष्ट लागतो. तर तुम्ही हा नाश्ता एकदा नक्कीच ट्राय करा. घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.